आजच्या नेत्यांना शेतकऱ्यांचं काहीच पडलेलं नाहीये असा आरोप सातत्याने होत असतो। तर आजकालच्या नेत्यांची एकूणच शेतीविषयीची धोरणं, शेती व शेतकरी यांच्याप्रती असलेली निराशा पाहिल्यावर हे आरोप काहीसे योग्य सुद्धा वाटू लागतात। आणि कृषीप्रधान असणाऱ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी लढणारा, त्यांचं हित जाणणारा कोणीच नाहीये का? सगळे नेते हे असेच असतात का असा प्रश्न पडतो। आणि आठवण होते ते एका विलक्षण नेत्याची। सध्याच्या राजकारणात शेतकऱ्यांचा विचार करणारा, त्यांच्यासाठी झटणारा असा कोणताही नेता नाहीये। पण हे चित्र नेहमीच असं नव्हतं। कारण वसंतराव नाईक शेतकऱ्यांसाठी काम करणं, त्यांचं हित जपणं म्हणजे काय आणि शेतकऱ्यांचा विकास कसा करता येऊ शकतो ते त्यांनी दाखवून दिलं। म्हणूनच आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीजमधून आज जाणून घेऊयात वसंतराव नाईक यांच्याबद्दल। नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील गहुली या खेडेगावात झाला। हुनकीबाई आणि फुलसिंग या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या वसंतरावांची लहानपणापासूनच शेतीसोबत नाळ जोडलेली होती। शेतीवर प्रेम करणाऱ्या वसंतरावांनी गहुली शेजारच्या गावांमधून स्वतःचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। अमरावतीला त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी नागपूर गाठलं। वसंतरावांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून BA शिक्षण पूर्ण केलं। नागपूरला पदवीचा अभ्यास करत असताना त्यांचा पुस्तकांसोबतचा सहवास वाढला। पुस्तक वाचनातून त्यांना वेगवेगळे विचार कळू लागले। त्यातूनच त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले आणि डेल कार्नेगी यांचा प्रभाव पडला। पुढे BA पदवी मिळाल्यानंतर वसंतराव 1938 मध्ये कायद्याचे पदवीधर सुद्धा झाले। वकील बनलेल्या वसंतरावांनी पुसद येथे वकिली व्यवसाय सुरू केला। गरजू लोक, शेतकरी यांच्याप्रती त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर होता। त्यामुळे या घटकांसाठी त्यांनी नेहमीच त्यांची वकिली समर्पित केलेली पाहायला मिळाली। दरम्यान हे सगळं होत असताना स्वातंत्र्य लढा जोर धरत होता। सगळीकडे स्वातंत्र्याची मागणी तीव्र होत होती, ज्याचा प्रभाव वसंतरावांवर सुद्धा झाला आणि त्यांनी 1941 मध्ये चले जाव आंदोलनात सहभाग घेतला। वकिली करत असताना वसंतराव नाईक यांचा मोठ्या प्रमाणात लोकांसोबत संबंध आला, ज्यातून त्यांचा जनसंपर्क वाढत गेला। शिवाय वकिली करताना वसंतराव सामाजिक भान जपायचे, त्यामुळे जनमानसात त्यांची एक चांगली छबी तयार झाली होती। पुढे समाजकार्य करत असताना वसंतरावांची पावलं हळूहळू राजकीय क्षेत्राकडे वळली आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। 1946 ते 1952 दरम्यान पुसदचे नगराध्यक्ष म्हणून वसंतरावांनी काम केलं। तर पुढे राज्याच्या राजकारणात वसंतराव हळूहळू सक्रिय झाले। तेव्हा विदर्भ मध्य प्रदेशचा भाग होता, त्यामुळे मध्य प्रदेश सरकारमध्ये 1952 ते 1956 दरम्यान महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। तर 1956 मध्ये राज्यांची फेररचना झाली, त्यात विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश मुंबई राज्यात झाला। त्यानंतर 1957 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून वसंतराव नाईक यांची वर्णी लागली। 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री होण्याचा मान मिळाला। पुढे 1962 मध्ये मारुतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनीच महसूल खात्याचा कारभार सांभाळला। महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 2 वर्षांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात गेले। त्यानंतर कन्नमराव मुख्यमंत्री बनले। त्यांच्या निधनानंतर काही दिवस PK सावंत यांनी मुख्यमंत्री पद सांभाळलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्री पदाची धुरा वसंतरावांच्या हाती आली होती। सलग 11 वर्षे 78 दिवस वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कार्यरत होते व याच कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामं करत राज्याच्या राजकारणात आणि शेतकऱ्यांच्या मनात स्वतःची एक वेगळी छाप सोडली। आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात वसंतरावांनी भरीव कामं केली। पण वसंतरावांचं नाव काढलं जातं ते त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कामांमुळे। वसंतराव नाईक यांनी राज्यात हरित क्रांती घडवून आणली, राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी केलं, तर समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी त्यांच्याच काळात झाली। कृषी प्रधान असणाऱ्या आपल्या देशाला 1955 मध्ये अमेरिकेतून गहू आयात करावा लागत होता। शेतकऱ्यांची स्थिती खालावली होती। देशाला एका हरित क्रांतीची गरज होती आणि वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात हरित क्रांती झाली। राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवणार असा निर्धार त्यांनी केला होता, तो त्यांनी पूर्ण करून दाखवला।
शेतकरी कुटुंबातून येणारे वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी असण्यासोबतच शेती आणि मातीवर श्रद्धा ठेवणारे कृषी तज्ज्ञ होते. त्यांना शेतीची प्रचंड आवड होती. त्यातूनच धान्याच्या बाबतीत 2 वर्षात महाराष्ट्र स्वयंपूर्ण नाही झाला तर मी शनिवार वाड्यावर जाहीर फाशी घेईन अशी घोषणा एका जाहीर प्रचार सभेत वसंतरावांनी केली होती. आणि पुढे शेतीशी संबंधित विषयांचा बारकाईने अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू करून त्यांनी ही घोषणा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील सुरू केले. आणि शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक पद्धतींची माहिती देत, सिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत, राज्यातील अन्नधान्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवलं आणि वसंतरावांनी त्यांचं वचन पूर्ण केलं. आणि इथूनच वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी ओळख मिळायला सुरुवात झाली. तर यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वावलंबी तर झालाच, पण महाराष्ट्रातून अन्य राज्यांनाही धान्याचा पुरवठा केला जाऊ लागला. परिणामी शेतकऱ्याला सुगीचे दिवस आले. पुढे 1972 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. त्यावरही नाईक यांनी मात केली होती. तर 1972च्या दुष्काळानंतरही काही वर्ष राज्यात मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे वसंतरावांनी रोजगार हमी योजना सुरू केली, ज्या माध्यमातून हजारो विहिरी तलावांचं काम झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या वसंतराव नाईक यांना कामामुळे मुंबईला राहावं लागायचं. पण मुंबईत राहूनही ग्रामीण भागाशी असलेलं त्यांचं नातं कधीही तुटलं नाही. वसंतराव मुख्यमंत्री जरी असले तरी मनातून ते एक शेतकरी होते. त्यामुळे जूनमध्ये पहिला पाऊस झाला की एखाद्या शेतकऱ्याप्रमाणेच त्यांना आनंद व्हायचा. पहिला पाऊस पडला की ते शिपायाला आपल्या खिशातून पैसे काढून द्यायचे आणि पेढे वाटायला लावायचे, अशी आठवण सुद्धा त्यांच्याबद्दल सांगितली जाते. दरम्यान कृषी क्षेत्राचा विकास करताना त्यांनी इतर क्षेत्रांकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. शेतीसह शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातही त्यांनी मूलभूत सुधारणा केल्या. रोजगार हमी योजना, कृषी विद्यापीठांची उभारणी त्यांच्याच काळात झाली. पाझर तलाव आणि वसंत बंधाऱ्याचे श्रेयही त्यांनाच जातं. तर सत्तेचे विकेंद्रीकरण करणाऱ्या पंचायत राज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा मान वसंतरावांचाच आहे. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेल्या याच निर्णयांमधून वसंतरावांची कारकीर्द बहरली. सर्वत्र त्यांची कीर्ती वाढली, मात्र त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सलग 11 वर्ष राहणं साधी गोष्ट नव्हती. पण वसंतराव यांनी त्यांच्या मुरब्बी राजकारणातून ते शक्य केलं. या काळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागला, पण संयमी स्वभाव, चाणाक्षपणा, बिकट परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य यामुळे त्यांनी प्रत्येक अडचणीला मोठ्या धीरानं तोंड दिलं. तर त्यांच्या याच कौशल्यांमुळे ते पक्षांतर्गत राजकारणाला आणि विरोधकांना सुद्धा पुरून उरले. पण 1972 नंतर राजकीय समीकरणं बदलत गेली. बंडखोरीचं वारं व्हायला लागलं आणि वसंतरावांची राजकारणावरील पकड सैल होत गेली. आणि अखेर 1975 मध्ये मुख्यमंत्री पदावरून त्यांना पायउतार व्हावं लागलं. तर मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली. त्यात विजयी सुद्धा झाले. पण केंद्रात त्यांना फार मोठा काळ काम करता आलं नाही. 18 ऑगस्ट 1979 रोजी वसंतरावांचं निधन झालं आणि राजकारणातील विकासाचं एक पर्व सुद्धा संपलं. आज वसंतराव नाईक यांना जाऊन कित्येक वर्षांचा काळ उलटलाय, पण अजूनही त्यांची व कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण काढली जाते. तर वसंतरावांनी दिलेलं हे योगदान सदैव स्मरणात राहावं यासाठी वसंतरावांचा 1 जुलै हा जन्मदिन महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. तर 5 डिसेंबर 1963 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची धुरा वसंतरावांच्या हाती आली होती. त्यामुळे तो दिवस बंजारा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, ज्यातून त्यांच्या कार्याची व्याप्ती किती मोठी होती हे कळतं. तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.